दोस्तों, आज मैं बहुजन समाज पार्टी के दफ्तर में आपसे मुखातिब होंगे। श्री सुरेश यादव जी, जिला अध्यक्ष बहुजन समाज पार्टी, इनका वक्तव्य हम लेंगे टीमा हॉस्पिटल में हुए इस एपिसोड के बारे में। हम जानकारी लेंगे कि जो टीमा हॉस्पिटल में एक गरीब व्यक्ति को इलाज करने के लिए अस्पताल के कर्मचारियों ने मना कर दिया था, इन्होंने वह न्यूज़ देखी और अपनी प्रतिक्रिया देने के लिए हमें आमंत्रित किया। आइए जानते हैं आगे का हाल सुरेश यादव जी से। नमस्कार। टीमा हॉस्पिटलमध्ये जी सरकारी दवाखाना आहे बोईसर खैरा फाटक येथे, त्यामधून आशिका चौरसिया ह्या महिलांनी माझ्याकडे तक्रार केली। त्या तक्रारच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलवर बघितलं मी की तिच्यावर कसा अन्याय झाला। ती गरीब महिला त्या ठिकाणी गेली आणि तिने उपचार मागितला, पण तिथल्या गुरमीमध्ये असलेल्या त्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार काही केला नाही। त्याच्याकडे पहिला जे रिसिप्ट लिहून दिली होती ती मागत होते आणि ती बोलली की माझ्याकडे ते नाही आहे, पण तरी सुद्धा ते त्यांना गळ घालून त्यांनी सांगितले की मला ती रिसिप्टच पाहिजे तरच मी तुझे उपचार करू शकेन। आणि अशा प्रकारे तिला बोलून तिचे उपचार काही करत नव्हते। पण काही सामाजिक लोकांनी तिथे आवाज उचलल्यानंतर तरी सुद्धा ते लोकांनी तिचे उपचार केले नाही। हे फार शोकांतिक आहे। सरकारी हॉस्पिटल हे लोकांच्या पैशावर चालते आणि लोकांच्या पैशानेच त्यांना कर्मचाऱ्यांना पगार मिळत असतं, परंतु त्या कर्मचाऱ्यांनी जे काही त्यांना उपचार न करता जे काही प्रकार घडवलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। त्या ठिकाणी आदिवासी, दलित, गरीब वर्ग त्या ठिकाणी जातो आणि उपचार घेतो, पण अशा घटना जर घडत असतील तर अशा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी टीमा हॉस्पिटलमध्ये ठेवून किंवा सरकारी दवाखान्यात सरकारी पगार देऊन ठेवणे हे फारच अशोभनीय आहे। या वरिष्ठांनी, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी। जर कारवाई झाली नाही तर बहुजन समाज पार्टी त्याच्यावर जनआंदोलन करेल। हे आपण त्याची नोंद घ्यावी। धन्यवाद। हम यादव साहब से बात कर रहे थे। यादव साहब कमजोर गरीब तबके के लोगों से जुड़े हुए हैं और उनकी आवाज़ अक्सर उठाते हैं। उनके अधिकारों के लिए पुरजोर लड़ाई में हमेशा शामिल रहते हैं। इनके पास हमें एक वीडियो क्लिप मिली जिसमें इन्होंने हमें बहुत एक खूबसूरत बात बताई। इन्होंने बताया माननीय देश की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू किस प्रकार से सुप्रीम कोर्ट के जजों के आगे गुहार लगा रही हैं और गरीब कमजोर तबके के लोगों से कानून से ऊपर उठकर इंसाफ दिलाने के लिए कुछ कोशिश करने के लिए कह रही हैं। मैं नमन करता हूं ऐसे लोगों को, यादव जी जैसे लोगों को, द्रौपदी मुर्मू जैसे राष्ट्रपति को, जिन्होंने कमजोर गरीब तबके के लिए कानून से ऊपर उठकर मुहिम चलाने की कोशिश की। महाराष्ट्र तक न्यूज से तेजेंद्र सिंह की रिपोर्ट।